प्रवादी करत आहे. but I am little busy. पण मी व्यस्त आहे बाबा. I have no time to read the word or study the word or for a quiet time. पण मला वेळ नाही, मी व्यस्त आहे परमेश्वरा, तुझं वचन वाचायला किंवा तुझ्या बरोबर एकांतात वेळ घालवायला मला वेळ नाहीये. I know the evangelism is so important. मला माहित आहे शुभवर्तमान कार्य फार महत्वाचं But आहे. Lord, I don't have time. पण प्रभू माझ्याकडे वेळ नाही तेवढा. But I will send somebody. मी I will कुणाला give तर you the पाठवतो. money. मी पैसा देतो त्याला कुणाला तर पाठवतो. This has become the reality for many churches today in the world. ह्या गोष्टी मंडळ जगातील पुष्कळ मंडळींच्या बाबतीत सत्यतेमध्ये आलेल्या आहेत. Now, if you don't believe this, जर का तुम्ही याच्यावर विश्वास ठेवत नाही, I will tell you from the same chapter what it means to be in first love or what it means the first love. त्याच अध्यायातून मी तुम्हाला दाखवून देतो की पहिली प्रीती म्हणजे काय. Verse 15 and 16, the same chapter, verse 15 and 16. त्याच अध्यायामध्ये 15 आणि 16 वचनामध्ये, See then that you walk in circumspectly, not as fools, but as wise, redeeming the time, because the days are evil. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवर नजर ठेवून जपून चाला, वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. So here what Paul is saying is, don't be unwise, don't be foolish, you use your time properly. इथं पौल म्हणत आहे की अज्ञानासारखे नव्हे तर हुशारीसारखे वागा आणि वेळेचा सदुपयोग करा. The whole section of the 15 verse 15 onwards, it talks about walk in wisdom. आता 15व्या वचनानंतर म्हणजे 5व्या अध्याय आणि 15व्या वचनानंतर जो सगळा भाग आहे तो ज्ञानाने चालण्यामधला आहे. Every one of us know a relationship to be strengthened, a growing relationship, it needs time. The more time they spend together, the relationship will become stronger and stronger. आता आम्हा प्रत्येकानंच माहित आहे, एखादं नातं जर आम्हाला मजबूत करायचं आहे तर ते नातं मजबूत करण्यासाठी आम्ही एकमेकाला वेळ दिला पाहिजे. जितकं आम्ही एकमेकाला वेळ देतो तितकं जास्त ते नातं मजबूत आणि मजबूत होत जातं. Whether positive or negative, it is the time. होकारात्मक असू दे किंवा नकारात्मक असू दे, वेळ पाहिजे. With whom we spend our time more and more, that relationship will grow. ज्या कोणाबरोबर आम्ही आमचा वेळ जास्तीत जास्त घालवतो त्या व्यक्तीबरोबर आमचं नातं जास्तीत जास्त मजबूत होतं. If it is a gossip relationship, समजा चहाडेखोर नातं असेल, if they spend more and more time together gossiping, आणि जर तिन्ही दोघं जण ते चहाड्याच एकमेकाच्या करायला जास्तीत जास्त वेळ घालवत असतील and they spend more and more time, आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ घालवत असतील, the gossip will become stronger and stronger. First it will be involving 2-3 people, but then it will involve the whole church, the whole Maharashtra, and then gossip will be about the whole world. आणि मग त्यांची चहाडी जी असते ती हळूहळू मजबूत होत जाईल. म्हणजे पहिल्यांदा 4 चौघांमध्ये त्यांची चहाडी जाईल, मग मंडळीमध्ये जाईल, मग कुटुंबांमध्ये जाईल, महाराष्ट्रामध्ये जाईल, देशामध्ये जाईल, सगळ्या जगात त्यांच्या चहाड्या पोहोचतील. The subject of their talk will include the whole world. आणि त्यांच्या विषय जो आहे तो विषय सगळ्या जगभरामध्ये पसरेल. Because it needs time, because they spend more time. कारण त्याला वेळेची गरज आहे, ते एकमेकांमध्ये वेळ देत आहेत. But if it is a positive thing, पण होकारात्मक गोष्टी असतील, positive also the same thing. होकारात्मक गोष्टीने सुद्धा तसंच असतं. If it is for prayer, come together for prayer, समजा प्रार्थनेसाठी एकत्र येत आहेत, the more time is spent in prayer, जितकं जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवतील prayer will become more and more stronger and powerful. ते प्रार्थना अधिक आणि अधिक मजबूत आणि सामर्थ्यशाली बनेल. First they may be praying just for themselves, कदाचित प्रथम ते स्वतःसाठी प्रार्थना करत असतील, and because they spend more time they pray for the church and the city, मग जास्त वेळ घालवतात म्हणून मंडळीसाठी आणि शहरासाठी करतील, and then have more time they pray for the nation, मग जास्त वेळ असतो आणखीन म्हणून राष्ट्रासाठी प्रार्थना करतील, and then it get excited, that things have become so wonderful, they pray for the whole world. आणि मग गोष्टी खूप अद्भुत आणि चांगल्या घडत आहेत, या गोष्टी ऐकून त्यांना उत्तेजित प्राप्त होऊन ते जगासाठी प्रार्थना करायला लागतील. In our morning prayer we pray for one country every day. For one country we pray every day. आमच्या सकाळच्या प्रार्थनेमध्ये रोज एका देशासाठी आम्ही प्रार्थना करतो. So by the end of this year probably
we would have prayed for every nation on this earth. मला वाटतं या वर्षाच्या शेवटापर्यंत आम्ही जवळजवळ सर्व जगभरातील देशांसाठी प्रार्थना केली Maybe असणार. some of you would have not prayed more than 5 countries. मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक 5 देशांपेक्षा जास्त देशांसाठी प्रार्थना पण करत नसतील. Okay, we pray for our little, Kolhapur and India and Bangladesh and Pakistan, and then it is over. आणि मला वाटतं की आपण कोल्हापूर, भारत, बांगलादेश, पाकिस्तान एवढ्यांसाठीच प्रार्थना करत असेल. When we were praying every morning for one country, ज्या वेळेला रोज सकाळी आम्ही एका देशासाठी प्रार्थना करतो, some of the names of the countries which I never heard, so many countries which I never heard, we have prayed in the morning. अशा पुष्कळ देश आहेत की त्या देशांची नावं सुद्धा मी कधी ऐकली नाहीत, त्या देशांसाठी आम्ही प्रार्थना केली. And whenever I take a nation which I never heard before, it struck, oh Lord, I never heard of this country at all. And it's a privilege this morning to pray for this nation. ज्या वेळेला एखादं नवीन राष्ट्र नवीन देश माझ्या समोर येतो आणि मला ते माहीत नसतं त्या देशाचं नाव, त्यावेळेला मी प्रभूला म्हणतो की प्रभू, मला किती सुवर्ण संधी आहे की या देशाचं नाव देखील मला माहीत नव्हतं, पण आता मी त्यांच्यासाठी प्रार्थना The करत आहे. more time we give for anything, the stronger, the better that will become. ज्या गोष्टीसाठी आम्ही आमचा जास्तीत जास्त वेळ देतो, तितकी ती गोष्ट मजबूत आणि चांगली बनत जाते. This morning, examine your life, how much time you give for God in your everyday life. आज सकाळी तुम्ही तुमच्या जीवनाचं परीक्षण करा की रोज तुम्ही परमेश्वराला कितपत वेळ देत आहात. All of us know how to count the money, keep the account, and we never make mistake. आम्हा सगळ्यांना माहित आहे की पैसा कसा मोजायचा आणि आपलं खातं कसं हाताळायचं किंवा कसा हिशोब करायचा. Everybody knows. सगळ्यांना माहित आहे. Okay, whether it is 1,000 rupees or 10 lakh rupees, it doesn't matter. मग ते 1000 रुपये असू दे किंवा 10 लाख रुपये असू देत, Our mind will properly work, आमचं त्या ठिकाणी चांगलं मन चालतं and we are able to manage this. आणि मग या सगळ्या गोष्टी हाताळायला आम्ही सक्षम बनतो. But we are not able to measure the time or count the time how we spend every day. पण रोज आम्ही आमचा वेळ कसा घालवत आहे त्या गोष्टीचा हिशोब करायला आम्हाला समजत नाही. How much time we give for the Lord. आम्ही प्रभूसाठी कितपत वेळ देत आहे. This Ephesian church was doing everything. ही एपीसीतली मंडळी सगळं काय करत होती, But still Jesus said, you have lost your first love. पण तरी सुद्धा येशू म्हणतो की तू तुझी पहिली प्रीती गमावलीस. It is a matter to think. हे विचार करण्याची गोष्ट आहे. I think that they were not giving time to him, but they were giving time to do all the other things. मला वाटतं की ते लोक परमेश्वराला नव्हे पण परमेश्वराच्या गोष्टी ज्या इतर आहेत त्या करायला वेळ देत असतील. God is always available to his people. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी सदैव तयार असतो. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Say this, God is always available to his people. आम्ही म्हणूया परमेश्वर त्याच्या लोकांसाठी सदैव तयार असतो. Because we read in Psalm 121, the keeper of Israel, he is always awake, neither sleep nor slumber. आपण स्तोत्र 121 मध्ये पाहतो की इस्रायलचा रक्षण करता त्याला झोप लागत नाही, तो डुलकीही घेत नाही. Because he is always awake and he is always available to his people. कारण तो त्याच्या लोकांसाठी नेहमीच दक्ष आणि सदैव तयार असतो. And God, he is so generous in giving himself to his people. आणि परमेश्वर त्याच्या लोकांना वेळ देण्यामध्ये खूप माहिर आणि प्रामाणिक आहे. And if you spend time with him, जर का तुम्ही त्याच्या बरोबर वेळ घालवाल, he will not say, well, I am busy, now you come some other time. आणि तो असं म्हणणार नाही मग मी जरा व्यस्त आहे, तू नंतर ये. Oh, you have spent so much time with me, now it is enough, now go back. आता तू माझ्या बरोबर पुष्कळ वेळ घालवलायस बाबा, आता बास, नंतर ये. God wants his people always to talk to him, and he wants always to talk to his people. परमेश्वराची इच्छा आहे की नेहमीच त्याच्या लोकांनी त्याच्या बरोबर बोलावं आणि परमेश्वराची इच्छा आहे की नेहमीच मी माझ्या लोकांबरोबर बोलावं. This morning I was listening to a message, आज सकाळी मी एक संदेश ऐकत होतो. and the preacher was saying, ते संदेश ते म्हणत God होते, told Abraham, go to the place which I am going to show you. आणि देव अब्रामाला म्हणाला की मी जे ठिकाण तुला दाखवत आहे त्या ठिकाणी जा. And Abraham went. अब्राम गेला. He had no GPS. आणि त्याच्याकडे जीपीएस नव्हता. He had no a printed map. आणि त्याच्याकडे छापलेला नकाशा नव्हता. He had no compass. त्याच्याकडे
Compass, that means north and the direction to check. आणि त्याच्याकडं दिशादर्शक नव्हतं. He only had the voice of God. त्याच्याकडे फक्त देवाची वाणी होती. And he went. तो गेला. Today, we have all the resources available, still we don't want to go. आज आमच्याकडे जाण्याकरता सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात तरी आम्ही जात नाही. Or maybe the other way, we will have everything, but the word of God. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं, आमच्याकडे सगळं काही असेल पण देवाचं वचन नसतं. This is the problem. ही समस्या आहे. Abraham had nothing अब्रामाकडे काही नव्हतं for his journey, त्याच्या प्रवासासाठी, but he had the word of God. पण त्याच्याकडे देवाचं वचन He होतं. had the voice of God. त्याच्याकडे देवाची वाणी होती. God said to him, देव त्याला म्हणाला, leave your country, तू तुझा देश सोड, leave your people, तुझे लोक सोड, leave your father's house, तुझं घराणं सोड, and go to the place which I am going to show you. आणि जो देश, जी ठिकाण मी तुला दाखवायच्या ठिकाणी जा. I will make you a great nation. मी तुला मोठं राष्ट्र बनवेन. I will bless you. मी तुला आशीर्वाद I will करेन. prosper you. मी तुला भरभराटी I देईन. will be with you. मी तुझ्या बरोबर असेन. And he only had this word. त्याच्याकडे फक्त एक गोष्टी होते, हे वचन होतं. Abraham went, अब्राम गेला and his way was successful. आणि त्याचा मार्ग यशस्वी झाला. My beloved, if we take time to hear his voice in our journey, we can become successful in our life. माझ्या प्रियानो, जर आम्ही वेळ देऊन त्याची वाणी ऐकली आमच्या प्रवासासाठी तर आम्ही यशस्वी बनेन. God did not give his Bible or his holy word to waste your time. परमेश्वराने त्याचं पवित्र शास्त्र किंवा त्याचं पवित्र वचन तुमचा वेळ वाया घालवायला दिलं नाही. Oh, it takes so much time to read the Bible. आता पवित्र शास्त्र वाचायला पुष्कळ वेळ लागतो. It is a big book. मोठं पुस्तक आहे. And I don't understand many things. मला त्यातल्या पुष्कळ गोष्टी समजत सुद्धा नाहीत. It is not the reason that he gave you to complicate your mind or to waste your time. तुमचं मन गोंधळात टाकायला किंवा तुमचा वेळ वाया घालवायला त्यानं हे शब्द बायबल दिलं नाही. It is his love letter for you. हे प्रेमपत्र आहे त्याचं, जे तुमच्यासाठी आहे. This is God's GPS for you. हे देवाचं GPS यंत्रणा आहे तुमच्यासाठी. Okay? And sometimes, in the mobile phone it is there, GPS. We may put it in our pocket, but this we will not carry. आपल्या भ्रमणध्वनीमध्ये ती यंत्रणा असते, GPS. ते आम्ही खिशामध्ये ठेवतो. And this is God's love for us. आणि हे देवाचं प्रेम आहे आमच्यासाठी. The letter of his love. त्याच्या प्रेमाचं प्रेमपत्र आहे. And because of that, he want to give direction for our life. याच कारणास्तव तो आमच्या जीवनाला दर्शन, दिशा दाखवू शकतो. What to do in a given situation. अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय करावं, And how our everyday life should be directed. आमच्या प्रत्येक दिवस कसा दर्शित होईल. And how we may hear his voice every day and walk in that path towards our destiny. आणि मग रोज आम्ही त्याची वाणी कशी ऐकून आमचा जो शेवटचा प्रवास आहे त्या प्रवासाला लागू. So he has given his love letter to each one of us. याच कारणास्तव त्यानं आम्हा प्रत्येकाला त्याचं प्रेमपत्र दिलं. When what do we say? पण आम्ही काय म्हणतो, No time. वेळ नाही. We don't have time. आमच्याकडे वेळ नाही. Now I want to tell you. मला आता तुम्हाला सांगून द्या, Who gave you the time? तुम्हाला कोणी वेळ दिला? Say loudly. सांगा, मोठ्यानं सांगा, कोणी वेळ दिला? The one who gave you the time, you have no time for him. ज्यानं तुम्हाला वेळ दिलाय त्याला वेळ द्यायला तुमच्याकडे वेळ नाही. It is, that is what exactly he is saying. You lost your first love. हेच तो सांगत आहे की तू तुझी पहिली प्रीती गमावलीस. Whatever you are busy about, he gave it to you. तुम्ही किती व्यस्त असाल त्यानं तुम्हाला वेळ दिलाय. I am busy with my work. मी माझ्या कामात व्यस्त आहे. Who gave you the work? ते काम कोणी दिलं? I am busy with my business. माझ्या व्यवसायामध्ये मी व्यस्त आहे. Who gave you the business? तो व्यवसाय तुम्हाला कोणी दिला? I am busy with my family. मी माझ्या कुटुंबात व्यस्त आहे. Who gave you the family? ती कुटुंब तुम्हाला कोणी दिलं? That is why growing in our love for him, walking in love, imitating the love for Christ or love of Christ is so important, my beloved. म्हणूनच त्याच्या प्रीतीमध्ये रोज आणि रोज वाढणं, त्याच्या प्रीतीमध्ये आमची वाढ होणं आणि त्याच्या प्रीतीमध्ये चालणं, त्याचं अनुकरण करणं हे आमच्या जीवनासाठी फार महत्त्वाचं आहे माझ्या प्रियानो. What he gave to us should not be a stumbling block between you and him. त्यानं तुम्हाला जे काही दिलेलं आहे त्या गोष्टी तुमच्या
आणि त्याच्या मधल्या अडखण बनू नये. Because it doesn't take any time for him to remove that stumbling block. कारण ती अडखळण काढायला त्याला वेळ लागणार नाही. That is why one of the 10 commandments, you shall love the Lord your God with all your heart. You shall have no other gods before me. म्हणून 10 आज्ञातली पहिली आज्ञा आहे की तू तुझा देव परमेश्वर याच्या व्यतिरिक्त कोणावरही प्रीती करू नको. And when Jesus was tempted by the Satan, to worship him, he said, it is written that you shall love the Lord your God alone and worship him. आणि म्हणूनच ज्या वेळेला सैतानाने येशूला मोहात टाकलं त्यावेळेला तो म्हणाला की असं लिहिलेलं आहे की तू तुझा देव परमेश्वर यालाच नमन कर. One of the young men came to Jesus and asked him, Lord, what is the greatest commandment? एक तरुण मुलगा परमेश्वर येशूकडे पळत आला आणि म्हणाला की प्रभू सगळ्यात मोठी आज्ञा कोणती. Because he was smart and intelligent, he asked that question. कारण तो हुशार होता आणि तो चांगला ज्ञानी होता म्हणून त्यानं तो He प्रश्न wanted to know the विचारला. greatest commandment. त्याला महान आज्ञा विचारायची होती. Jesus said the greatest commandment is this, that you shall love the Lord your God with all your heart, with all your strength and with all your might. येशू त्याला म्हणाला की तू तुझा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण बुद्धीने प्रीती कर. And Jesus gave little extra, आणि थोडं आणखीन जरा सांगितलं which he did येशूने, not ask. जे त्यानं विचारलं पण नव्हतं. You shall love your neighbor as yourself. तू तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. That means, याचा अर्थ what is given to you, it is also has to be passed on to others. तुम्हाला जे काही देण्यात आलेलं आहे ते तुम्ही इतरांना सुद्धा दिलं पाहिजे. You have been loved. You have been loved. तुमच्यावर प्रीती झालेली आहे And you need to love back. आणि म्हणून तुम्ही परत प्रीती केली पाहिजे. And you have been loved, तुमच्यावर प्रीती आली you आहे must love others. आणि म्हणून तुम्ही इतरांवर प्रीती केली This पाहिजे. is what the Bible teaches. हेच पवित्र शास्त्र शिकवतं. Walk in love. प्रीती मध्ये चाला. This morning, my beloved, as we sit in God's presence, आज सकाळी माझ्या प्रियानो प्रभूच्या सानिध्यामध्ये आम्ही बसलो असताना how much do we love Him? आम्ही कितपत त्याच्यावर प्रेम करतो. In some homes, they have that poster. I asked him, how much do you love me? And he, stretched out his arms and he died on the cross and said, this much I love you. काय घरांमध्ये ते चित्र सुद्धा आहे की मी त्याला विचारलं की तू माझ्यावर केवढं प्रेम करतोस, त्याला त्याने त्याचे हात पसरले आणि सांगितले की एवढं मी तुझ्यावर प्रेम करतो. We may have that poster in our homes. आमच्या घरामध्ये ते पोस्टर असू शकतं. And when the question come to us, how much do we love Him? पण ज्या वेळेला तोच प्रश्न आमच्याकडे येतो की तू कितपत माझ्यावर प्रेम केलंस, We may not have the answer. त्याला आमच्याकडे उत्तर नसतं. Okay? We may not have the answer. कदाचित त्याला आमच्याकडे उत्तर नसेल. This morning, I think God is speaking to each one of us. मला वाटतं की आज सकाळी परमेश्वर आम्हा सर्वांशी बोलत आहे. As I told you, the book of Ephesians is a book that, the church that Paul loved so much and emotionally attached with this church. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे की इपिस्कारस पत्र किंवा इपिस ही मंडळी अशी आहे की ज्या मंडळीचं पौलाबरोबर पुष्कळ असं नातं होतं, जवळीकता होती, भावनिकरित्या पौल या मंडळीला संलग्न झाला होता. And Paul loved this church so much. पौलाने या मंडळीवर खूप प्रेम केलं. I think Jesus also loved this church मला so much. वाटतं येशूने सुद्धा या मंडळीवर खूप प्रेम केलंय. I don't believe that he has favorite churches. All churches, he loves all churches. मला विश्वास आहे की प्रत्येक मंडळीचा तो द्वेष करत नाहीये, सगळ्याच मंडळांवर तो प्रेम करतो. But Ephesian church would have been very close to his heart. पण मला वाटतं की इपिसीतली मंडळी त्याच्या अगदी अंतकरणाच्या जवळ असेल. That is why he caused Paul to write about love. म्हणूनच परमेश्वराने पौलाला भाग पाडलं हे पत्र लिहिण्यासाठी. And when Jesus spoke to the church, he spoke about the love. ज्यावेळेला येशू या मंडळीविषयी बोलला त्यावेळेला सुद्धा प्रीतीविषयीच बोलला. And now I could have chosen any other subject from the Ephesians. I chose that one to speak about love. मी सुद्धा या पत्रातून दुसरा कुठला तर विषय निवडला असता, पण मी सुद्धा प्रीती हाच विषय निवडला. Now turn to Book of Acts chapter 20. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय आपण काढूया. Verse 35 to 38. 35 ते 38. Now Paul gave a long message to the elders of Ephesus and surrounding places. इपिसीतल्या आणि शेजापाजारच्या
लोकांसाठी, पुढाऱ्यांसाठी, वडीलधाऱ्या लोकांसाठी इथं पौल एक संदेश लिहित आहे. And it is, the conclusion of that is farewell, means last message to Ephesus. आणि ह्या इफिसीतल्या मंडळीला हा शेवटचा दिलेला त्याचा संदेश आहे. Paul's word, last words. पौलाचे शेवटचे शब्द Acts 20 verse 35 to 38. प्रेषितांचे कृत्य 20वा अध्याय 35 ते 38 वचने. I have shown you in every way by laboring like this that you must support the weak and remember the words of the Lord Jesus, that he said, it is more blessed to give than to receive. And when he had said these things, he knelt down and prayed with them all. Then they all wept freely and fell on Paul's neck and kissed him, sorrowing most of all for the words which he spoke, and they would see his face no more. And they accompanied him to the ship. आपण वाचूया. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखवले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. असे बोलल्यावर त्याने गुडघे टेकून त्या सर्वांबरोबर प्रार्थना केली. तेव्हा ते सर्व फार रडाले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले. माझे तोंड तुमच्या दृष्टीस यापुढे पडणार नाही असे जे त्याने म्हटले होते त्यावरून त्यांना विशेष दुःख झाले. मग त्यांनी त्याला तारवापर्यंत पोहोचवले. Imagine if Jesus have to say directly these words to us. विचार करा, येशूला सरळ सरळ हे वचन जर आम्हाला सांगायचं असतं, Remember what I have done to you. लक्षात ठेवा मी तुमच्यासाठी काय केलंय. Remember how I lived among you. लक्षात ठेवा मी तुमच्यामध्ये मी कसं राहिलो. What would be, the testimony of his life? तर मग त्याच्या जीवनाची साक्ष कशी असेल. He gave everything for us. त्यानं सर्व काही आमच्यासाठी दिलं. His very life. त्याचं स्वतःचं जीवन सुद्धा, His time, त्याचा वेळ, his talents, त्याचं कौशल्य and his, his life. आणि त्याचं जीवन. He gave everything. त्यानं सर्व काही दिलं. And Paul says to this church, I lived such a life before you. आणि पौल या मंडळीला म्हणत आहे की अशाच प्रकारचं जीवन मी तुमच्याजवळ जगलो आहे. And I gave myself, I gave everything to you. मी स्वतःचं जीवन सगळं काही तुम्हाला दिलं. So it is more blessed to give than to receive. म्हणून घेण्यापेक्षा देण्यामध्ये जास्त धन्यता आहे. This church was so moved, and they hugged and they wept and they wept and wept. मग ही मंडळी एवढी कष्टी झाली की त्यांनी त्याच्या जवळ गेले, त्याचे मुके घेतले, त्याच्या गळ्यात पडून ते रडू लागले. What if we have such a beautiful time with Jesus? किती सुंदर असा वेळ आमचा येशू बरोबर आहे. Giving our time. आमचा वेळ देणं. The best thing that we can give to the Lord that will change our life is our time. आम्ही सगळ्यात जास्त उत्तमातली उत्तम गोष्ट परमेश्वराला देऊ शकतो ते म्हणजे आमचा वेळ. त्याद्वारे आमचं जीवन बदलेल. I think more than anything else, what will transform our life, change our life, is when we give our time to Him. मला वाटतं की सगळ्यात जास्तीत जास्त जे आमचं जीवन परिवर्तन करणारी गोष्ट असेल ती म्हणजे वेळ आहे. ती अधिक आणि अधिक आम्ही त्याला दिली पाहिजे. And the more we give our time, the more we will be changed. जितकं जास्त आम्ही वेळ देणार तितकं जास्त आम्ही बदलणार. The more our love for Him and His love will grow in us. जितकं जास्त त्याचं प्रेम आमच्यावर आहे तितकं जास्त आम्ही त्याच्यामध्ये वाढणार. In closing, शेवटी Jesus speak to the disciples why He chose them. येशू आपल्या शिष्यांना सांगितलं की का त्यांची निवड त्यानं केली. It is the same thing why He chose each one of us. तीच गोष्ट आमच्या बाबतीत सुद्धा आहे की त्यानं आमची निवड का केली. The Gospel of Mark chapter 3 verse 13 to 15. मार्क शुभवर्तमान 13वा अध्याय 3रा अध्याय 13 ते 15. It says, Mark 3:13 to 15, and he went up on the mountain and called to him those he himself wanted, and they came to him. Then he appointed 12 that they might be with him, and that he might send them out to preach and to have power to heal sicknesses and cast out demons and so on. मग तो डोंगर चढून
गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलवले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. Here it says, whom he wanted, he called them, he chose them, he took them close to him. इथं असं म्हणलंय की त्याला जे हवे होते त्यानं बोलवलं, त्यांची निवड केली आणि त्यांना पाचारण केलं. The priority is that they might be with him. प्राधान्य हे होतं की ते त्याच्या समवेत असावेत. After being with him, त्याच्या बरोबर राहिल्यानंतर that he may send them out and to represent him in the world. तो त्यांना बाहेर पाठवेल आणि जगामध्ये ख्रिस्ताचं सादरीकरण किंवा ख्रिस्ताचं प्रगट करायला सांगेल. This morning he wants you. आज सकाळी त्याला तुमची गरज आहे. That is why he called you, he has chosen you. म्हणूनच त्यानं तुम्हाला निवडलं आहे, तुम्हाला पाचारण केलं This आहे. morning he loves you and he cares for you. आज सकाळी तो तुमच्यावर प्रेम करतो, तुमची काळजी करत That आहे. is why he took you close to him. म्हणूनच त्याने तुम्हाला त्याच्या जवळ केलं आहे. What is his heart? त्याचं अंतःकरण काय आहे? That you may be with him. की तुम्ही त्याच्या समवेत असावे. You know, you may be with him as much as possible. जितकं होईल तितकं जास्त तुम्ही त्याच्या समवेत असावं.